राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर अगदी सुरुवातीपासून आग्रही आहेत आणि हा. त्यांची भूमिका वेगवेगळ्या मुद्द्यावर अतिशय प्रामाणिक राहिलेली आहे बर. आणि याही मुद्द्यावर ते प्रामाणिकपणे लढा देत आहेत. पण उद्धव ठाकरे गट, उभाटा गट अतिशय राजकारण या सगळ्यामध्ये करते. कारण ही पॉलिसी जेव्हा त्रिभाषा धोरण स्वीकारलं तेव्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते आणि फेब्रुवारी 2022 साली हे धोरण महाराष्ट्रानं स्वीकारलं आणि आता उद्धव ठाकरे कुठल्या तोंडाने लोकांमध्ये जाऊन हिंदीला विरोध आणि अशा पद्धतीचं त्रिभाषा या धोरण स्वीकारणार नाही अशा प्रकारचं आंदोलन करतात. मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांना मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवायची आहे. महाराष्ट्रानं उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाला महाविकास आघाडीला नाकारलेलं आहे. आता मुंबई महापालिका देखील आपल्या हातून जाईल ही भीती उद्धव ठाकरे यांना आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतोय. कारण ज्या पद्धतीनं चित्रेजी म्हणाले की अशा पद्धतीचं धोरण का राबवलं, मला वाटतं चित्रे यांनी हे सगळे प्रश्न आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना विचारायला पाहिजे. कारण हे या निर्णयाची अंमलबजावणी झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यामुळं त्रिभाषा धोरणासाठी ते जबाबदार आहेत. परंतु त्यावेळेला हिंदी सक्ती होती. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आम्ही हिंदी सक्ती काढून टाकली. एवढंच नाही, ते 5वी ते 8वी या वर्गामध्ये देखील पूर्वीपासून हिंदी सक्ती होती, ती देखील आपण काढून टाकलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी शिकली नाही तरी चालेल, आपल्याला तिसरी भाषा संस्कृत किंवा इतर पाली कुठली